नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस सायन्स मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्रिज कोर्स मधील क्लास 10 चा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर नंबर 1 ऍक्टिव्हिटी शीट नंबर 2 लॉज ऑफ मोशन आणि माध्यम आहे इंग्लिश मीडियम। तर मित्रांनो, या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये बरेच काही एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे, ती एक्सप्लेनेशन आपणास पाहायचं आहे आणि शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण इथे मी सोडून दिलेली आहेत। तर ही ऍक्टिव्हिटी शीट आपण काळजीपूर्वक परिपूर्णता पहा, शेवटपर्यंत पहा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा याची लिंक शेअर करायला आपण विसरू नका, कारण का ह्या पूर्ण ऍक्टिव्हिटी क्रमांक 1 ते ऍक्टिव्हिटी क्रमांक 4 पर्यंत पूर्ण पाहिल्यानंतर आपणास एक टेस्ट द्यायची आहे आणि ती टेस्ट क्रमांक 1 आहे। जर टेस्ट क्रमांक 1 तुम्हाला यशस्वी द्यायची असेल तर ह्या चारही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सविस्तररित्या पाहाव्या लागतील। ओके, तर चला आपण पाहूया ऍक्टिव्हिटी शीट कशा स्वरूपाची दिलेली आहे आणि काय काय दिलेलं आहे। तर ऍक्टिव्हिटी शीट 2 मध्ये लेट्स अंडरस्टँड मराठी माध्यमाचे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी सुद्धा आपल्या अडचणी काही असतील तर निश्चितच आपण इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपण सांगाव्यात। आणि जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर लागली चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना मात्र याची लिंक आपण शेअर करायला मुळीच विसरू नका, कारण का हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे आणि हा व्हिडिओ आपण जर शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच आपल्यासाठी फायद्याचा आहे। ओके, तर चला आपण पुढे पाहूया। लेट्स अंडरस्टँड, तर या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आपण काय पाहणार आहोत? मोशन म्हणजे कन्सेप्ट पहा, इथे काय काय पाहणार आहोत ते। एक आहे मोशन, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन्स, या सर्व कन्सेप्ट आपण इथं पाहणार आहोत। त्यानंतर रेफरन्स काय आहे? तर आपला 9वीचं जे पुस्तक आहे विज्ञानाचं, जो आपका 9th का जो बुक है उसके ऊपर ये क्वेश्चंस पूछे जाते हैं। तो आप ये स्टडी करने के लिए, एक्टिविटी शीट स्टडी करने के लिए आप लॉज ऑफ मोशन, ये जो चैप्टर नंबर 1 है क्लास 9th का साइंस फर्स्ट पेपर और चैप्टर नंबर 1 आप थोड़ा सा अच्छी तरह से उसको रीड करिए। और यहां पर देखिए कॉम्पिटेंसी स्टेटमेंट्स क्या क्या है। टू वेरीफाई द कॉज and effect relationship between motion and laws of motion as seen in various events of everyday life, ये चीज हमें यहां पर लर्न करनी है। To obtain formulae by drawing graphs involving quantities such as displacement, distance, time and velocity, ये भी चीजें हमें यहां पर डिटेल में लर्न करनी है। मराठी माध्यमाच्या जे कोणी इंग्लिश मीडियमची मुलं असतील किंवा हिंदी माध्यमाच्या मुलांसाठी आपण निश्चितच या ठिकाणी थोडंसं हिंदीमधून एक्सप्लेनेशन मी आपणास देत आहे। ओके, तर चला पाहूया आपण आता पुढचा पॉइंट काय आहे ते इथं आपण पाहूया। लेट्स टेक अ लुक। आता लेट्स टेक अ लुक म्हणजे काय? तर यावर आता आपण की एक काही पॉइंटचा मीनिंग, त्यांच्या डेफिनेशन्स आपण इथं सविस्तररित्या पाहूयात। ओके, तर पहा, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो मोशन म्हणजे इथं पहा मोशन आपणास लर्न करायचे, तर मोशनसाठी ही डेफिनेशन आहे। इफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रेस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट्स सेड टू बी इन मोशन। समजा एखादी वस्तू जर गतीमध्ये पुढे जात असेल आणि आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंच्या तुलनेमध्ये ती वस्तू जर जागा बदलत असेल तर त्या वस्तूला आपण मोशन म्हणतो। अदरवाइज इट सेड टू बी ऍट रेस्ट, है ना। इफ द पोजिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रेस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग, आजूबाजूच्या वस्तूंच्या तुलनेमध्ये ती जर जागा बदलत असेल तर त्याला आपण मोशन असे म्हणतो। देन इट सेड टू बी मोशन, अदरवाइज इट सेड टू बी रेस्ट, म्हणजे अन्यथा ती वस्तू स्थिर आहे। डिस्टन्स म्हणजे काय? तर डिस्टन्स ही टर्म आपण तर पहा, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ त्या वस्तूने किती ट्रॅव्हल केलेला आहे, ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट। म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे, तो इथून इथं गेला, इथून तो इथं आला, तर हे झालं डिस्टन्स
आणि एखादी बॉडी जर अशी जर सरळ इथून गेली असेल तर त्याला आपण डिस्प्लेसमेंट असे म्हणतो. तर बॉडीने जे काही अंतर कापून अशी इकडे गेली तर हे झालं, समजा इथं 4 मीटर असेल, हे 5 मीटर असेल, 4 आणि 5 टोटली झालं हे 9 मीटर डिस्टन्स झालं. पण ऍक्च्युअली ही वस्तू मूळच्या ठिकाणापासून जर इथं आलेली असेल तर हे झालं हिचं डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट. मग आपण पायथागोरस प्रमेयानुसार आपण हे पूर्णतः काढू शकतो. ओके, तर पुढं डिस्प्लेसमेंट. द डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंटच्या दरम्यानचं डिस्टन्स. त्यानंतर स्पीड, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इन युनिट टाइम. इट इज अ स्केलार क्वांटिटी. एका युनिट टाइम मध्ये त्या वस्तूनं कापलेलं अंतर जे काही असेल तर त्यालाच काय म्हणतो आपण, युनिट टाइम. पहा लक्षात, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पण दिलेल्या एका ठराविक वेळेमध्ये, त्याला आपण युनिट टाइम असे म्हणतो. आणि स्पीड इज दी स्केलार क्वांटिटी. आणि मेजर करण्यासाठी आपण याचा मीटर पर सेकंड किंवा सेंटीमीटर पर सेकंड मध्ये त्याला आपण मेजर करतो. मीटर पर सेकंड म्हणजे SI, ज्याला आपण MKS मध्ये हे झालं मीटर पर सेकंड, आणि CJES मध्ये हे झालं सेंटीमीटर पर सेकंड. तर हे युनिट आहेत, आणि हे सिस्टम्स आहेत त्या सिस्टम मध्ये. ओके, आता आपण पुढचा पॉइंट पाहूया. व्हेलॉसिटी कशाला म्हणतात? डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर्स इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. ओके, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही वेक्टर क्वांटिटी, याला दिशा असते. आणि हे जे पाहिलं आपण, स्पीड ही एक स्केलार क्वांटिटी असते, याला दिशेची आवश्यकता नसते. आणि युनिट आहे मीटर पर सेकंड आणि सेंटीमीटर पर सेकंड मध्येच. आता पाहूया आपण युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे एखादी वस्तू जर एका दिशेमध्ये जात असेल, तिचा वेग जर सर्व ठिकाणी सारखा असेल, इक्वल व्हेलॉसिटी असेल, सेम व्हेलॉसिटी असेल, त्याला युनिफॉर्म मोशन असे म्हणतो आपण. If an object covers equal distance in equal intervals, it is said to be moving in uniform speed, with uniform speed. म्हणजे इक्वल डिस्टन्स, पहा लक्षात घ्या. इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स, ठराविक दिलेले एक अंतर आहे, हे अंतर आहे, आणि एका इक्वल इंटरव्हल मध्ये ते कव्हर करते, तर दिस इज कॉल्ड एज युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन, इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरव्हल्स. ओके, इट इज सेड टू बी मुव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. त्याला नॉन युनिफॉर्म स्पीड असे म्हणतो आपण. आणखी एकदा पहा. इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स, अनइक्वल म्हणजे समजा एवढं अंतर दिलेलं आहे, कधी 1 मिनिटामध्ये कव्हर करते, कधी 2 मिनिटामध्ये, कधी 3 मिनिटामध्ये, तर हे झालं अनइक्वल इंटरव्हल टाइम मध्ये हे कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. याला आपण नॉन युनिफॉर्म स्पीड असे म्हणतो. नॉन युनिफॉर्म म्हणजे सर्वसमावेशकता. Acceleration, the rate of change of velocity with respect to time. The rate of change of velocity is called acceleration. Definition अशी आहे, the rate of change of velocity with respect to time. वेलॉसिटी बदलते पण कसं, वेळेच्या रेस्पेक्ट मध्ये. आणि हा आहे वेक्टर क्वांटिटी. ते मेजर करण्यासाठी युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. ओके, तर त्याला आपण विथ रेस्पेक्ट टू टाइम, तर याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कसं आलं, तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. हे व्हेलॉसिटी v डिवायडेड बाय टाइम t आहे. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि हे टाइम आहे सेकंड. दोन्हीचं कॉम्बिनेशन केला तर हे येईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर अशा स्वरूपामध्ये वेन व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह, व्हाईल वेन व्हेलॉसिटी डिक्रीजेस द ऍक्सलरेशन इज निगेटिव्ह. म्हणजे एक झालं पॉझिटिव्ह आणि हा झाला निगेटिव्ह. इक्वेशन्स ऑफ मोशन, मोशनचे इक्वेशन कोणते आहेत, तर v इक्वल्स टू u प्लस at, द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. s इक्वल्स टू ut प्लस at स्क्वेअर, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. तर हे रिलेशन दिलेले आहेत. कोणाकोणाचे, रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी टाइम, डिस्प्लेसमेंट टाइम, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी यांचे रिलेशन्स आहेत. मग u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, v म्हणजे फाइनल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन टाइम t, एंड s इज द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट इन टाइम. ओके, तो इस तरह से ये सब चीजें हम यहाँ पर देखते हैं. आगे के कुछ डेफिनेशंस है.
यूनिफॉर्म सर्कुलर वेलोसिटी, अगर कोई बॉडी ऐसी कंटिन्यू वेलोसिटी के साथ, अगर कंटिन्यू वेलोसिटी में अगर सर्कुलर पाथ फॉलो करती है तो उसको हम कहते हैं यूनिफॉर्म सर्कुलर मोशन। व्हेन एन ऑब्जेक्ट मूव्स विथ कांस्टेंट स्पीड अलोंग सर्कुलर पाथ द मोशन इज कॉल्ड यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, और इसी मोशन को हम यूनिफॉर्म सर्कुलर मोशन कहते हैं। मोशन ऑफ स्टोन इन अ सीलिंग, मोशन ऑफ स्टोन इन अ सीलिंग, यानी कि एक स्ट्रिंग ले ली हमने और इसको एक पत्थर हमने बांधा है और हमारे सर के ऊपर इसको अगर हमने इस तरह से रिवोल्यूशन किया है तो इसको कहते हैं हम यूनिफॉर्म सर्कुलर मोशन। ओके, एनी पॉइंट ऑफ बाइसिकल व्हील व्हेन दे आर इन द यूनिफॉर्म, बाइसिकल व्हील जब हम साइकिल चलाते हैं तो किसी एक पॉइंट को उसकी वेलोसिटी कांस्टेंट रहती है। स्पीड ऑफ ऑब्जेक्ट मूविंग इन सर्कुलर पाथ, दिस इज द वी, वेलोसिटी वी, रेडियस आर होता है, रेडियस आर ऑफ द सर्कल। ओके, तो इस तरह से सर्कल में वो फॉर्म करती है और इसका रेडियस आर होती है और ये रेडियस सर्कमफेरेंस पर जिस वेलोसिटी के साथ ये रिवोल्यूशन करती है वो वेलोसिटी वी होती है। ठीक है, उसके बाद न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, एन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिटेन एट रेस्ट और इन स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन अलोंग अ स्ट्रेट लाइन अनलेस एन एक्सटर्नल अनबैलेंस्ड फोर्स एक्ट ऑन इट। देखो, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, एन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिटेन एट रेस्ट और इन स्टेट ऑफ मोशन अलॉन्ग द स्ट्रेट लाइन अनलेस एन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ऑन इट। म्हणजे एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स असेल तर एक बॉडी ती रेस्टला असेल तर रेस्टलाच राहील आणि एखाद्या दिशेमध्ये जात असेल तर ती पुढच्या दिशेमध्ये ते कंटिन्यू राहील। मोमेंटम पी कसं आहे, मोमेंटम इज द प्रोडक्ट है ना, दिस मोमेंटम पी इज इक्वल्स टू एम इंटू वी होता है। मोमेंटम ऑफ द प्रोडक्ट मास, दिस इज द एम, वेलोसिटी वी ऑफ एन ऑब्जेक्ट, दिस वन वेलोसिटी। वेक्टर क्वांटिटी आहे, ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी, यासाठी युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड, कारण का हे मास आहे किलोग्राम मध्ये मोजलं जातं आणि वेलोसिटी मीटर पर सेकंड मध्ये, म्हणून याचे युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड। ओके, त्यानंतर आता हे झालं एसआय युनिट मध्ये, सीजीएस मध्ये ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड। न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, एका दिशेमध्ये। द न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज एन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली त्यावर तो ऍक्ट केला जातो। फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सलरेशन, आणि म्हणून दॅट वेक्टर क्वांटिटी इक्वल्स टू एसआय युनिट, ये वेक्टर क्वांटिटी है, फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी, दिस एफ इज इक्वल्स टू एम इंटू ये। ओके, वेक्टर क्वांटिटी, दिस इज द एसआय युनिट। न्यूटन एसआय युनिट न्यूटन मध्ये आहे, सीजीएस मध्ये डाइन आहे। लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, वेन नो एक्सटर्नल फोर्स एक्ट ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज। ओके, त्यानंतर आता पुढं हे झाले काही पॉइंट्स आपण इथपर्यंत सविस्तररित्या पाहिलेले, 10 ते 16 पॉइंट, म्हणजे 1 ते 16 पॉइंट पर्यंत मेन पॉइंट्स अपन इथं पाहिलेले आहेत। ओके, अभी हम देखते हैं इसके ऊपर कुछ प्रैक्टिस है। कौन से क्वेश्चन है, देखो, व्हाट फैक्टर्स डू यू कंसिडर टू डिटरमाइन वेदर ऑब्जेक्ट इज इन मोशन और नॉट, है ना। व्हाट फैक्टर्स डू यू कंसिडर टू डिटरमाइन वेदर ऑब्जेक्ट इज इन मोशन और नॉट, यानी कि कौन सी भी चीज अगर मोशन में है या नहीं, ये हम कैसे पहचान सकते, जान सकते हैं। एन ऑब्जेक्ट इज इन मोशन, पहा लक्षात घ्या, उत्तर आहे त्याचं, इज इन मोशन इफ इट्स डिस्टन्स रिलेटिव्ह टू दी अनदर ऑब्जेक्ट इज चेंजेस, म्हणजे इतर सगळे वस्तू अशा इथं आहेत परंतु एक पदार्थ मात्र इथून निघून तो असा पुढच्या दिशेने गेलेला असेल। ओके, त्यानंतर टू टेल इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग यू यूज अ रेफरन्स पॉइंट। टू टेल इफ एन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग, समजा ऑब्जेक्ट मूव्ह करत आहे, समजा इथे एक आहे, इथे हे सगळे ऑब्जेक्ट आहेत, ते आपल्या जाग्यावरच आहेत पण हे मात्र एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहे, यानी कि अदर ऑब्जेक्ट एक ही जगह पर है, दी ऑल ऑब्जेक्ट्स आर रिमेन on its original position, but one object moves from one place to another place and it changes its distance with reference to other particles or other bodies. So reference point,
इफ एन ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम अनदर ऑब्जेक्ट रेफरन्स पॉइंट इज चेंजिंग. इफ एन ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम अनदर ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचं दुसऱ्या ऑब्जेक्ट पासूनच असणारं डिस्टन्स. ओके, हे झालं फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर आता पुढचा पॉइंट पाहूया. फाइंड आउट मोर एग्जाम्पल ऑफ सर्कुलर मोशन इन डे टू डे लाइफ. डे टू डे लाइफ में हमारे बहुत सारे एग्जाम्पल्स होते हैं सर्कुलर मोशन के. वो कौन से होते हैं? देखो, एग्जाम्पल्स ऑफ सर्कुलर मोशन. प्लैनेट्स रिवॉल्विंग अराउंड द सन. समझो ये सन है, सन के अराउंड ये प्लैनेट्स परफेक्टली मोशन करते हैं, रिवॉल्व करते हैं. द प्लैनेट्स रिवॉल्विंग अराउंड द सन इज अ प्रोमिनेंट एग्जाम्पल ऑफ सर्कुलर मोशन इन रियल लाइफ. उसके बाद जाइंट व्हील भी इसका एग्जाम्पल है. सैटेलाइट्स ऑर्बिटिंग अराउंड द प्लैनेट, स्टोन टाइड टू द स्ट्रिंग एंड व्हील ऑन सीलिंग, स्टरिंग बैटर. त्यानंतर रनिंग ऑन अ सर्कुलर ट्रैक. सर्कुलर ट्रैक पे अगर आप रनिंग करते हैं तो मेरी गो राउंड. त्यानंतर मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस. ये और ये दो एग्जाम्पल बहुत ही जबरदस्त तरीके से है. प्लैनेट्स रिवॉल्व्स अराउंड द सन एंड रिवोल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. ये जबरदस्त एग्जाम्पल है. बाइसिकल का हमारा जो व्हील होता है, व्हील बाइसिकल का, मोटरसाइकिल का, टू व्हीलर, फोर व्हीलर का, वो भी सर्कुलर मोशन का एग्जाम्पल आता है और वो भी यूनिफॉर्म सर्कुलर मोशन का. ओके, आगे का एग्जाम्पल. ऑब्जर्व द मूवमेंट ऑफ सेकंड हैंड ऑफ क्लॉक. व्हाट कैन यू से अबाउट इट्स वेलोसिटी अँड स्पीड. त्याच्या वेलोसिटी आणि स्पीडच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल म्हटलंय. आन्सर आहे द मोशन ऑफ सेकंड हैंड इन क्लॉक हैज अ कांस्टेंट स्पीड. कांस्टेंट स्पीड के साथ वो रिवोल्यूशन करता है एंड इट कवर्स इक्वल डिस्टेंस एट एन इक्वल इंटरवल ऑफ टाइम बट चेंजेस द डायरेक्शन. त्याची दिशा मात्र बदलत असते, उसकी दिशा चेंज होती है. हेंस द सेकंड हैंड ऑफ क्लॉक इज एन एग्जाम्पल ऑफ नॉन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. है ना, वो कंटिन्यू उसकी दिशा चेंज होती है. ओके, एक एग्जाम्पल ऑफ नॉन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, दिशा चेंज होती है उसकी. Hence, the second hand of a clock is an example of non-uniform circular motion. उसका on which Newton's law of motion the working of rocket depends. है ना, write the principle of rocket launching in your words. Principle of launch of rocket. तो ये कौन से न्यूटन्स थर्ड लॉ पर ये काम करता है. The propulsion of all rockets is explained by the same physical principle, Newton's third law of motion. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन के ऊपर ये काम करता है. A rocket's acceleration depends on three major factors: exhaust velocity, the rate of exhaust is ejected, and the mass of the rocket. है ना, ये रॉकेट समझो ये अर्थ का सरफेस है, तो यहां से इसको हवा में प्रोजेक्ट करना है, आकाश में प्रोजेक्ट करना है. तो प्रोजेक्ट करने के लिए यहां पर अर्थ का जो ग्रेविटेशनल फोर्स होता है उसकी अपोजिट में इसको आकाश में लॉन्च करना होता है. तो ये न्यूटन्स थर्ड लॉ के जरिए आकाश में इसको लॉन्च किया जाता है. उसके बाद फिफ्थ क्वेश्चन. टेक 5 एग्जांपल्स फ्रॉम योर सराउंडिंग टू गिव एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तो देखो, व्हेन अ बॉल इज किक्ड इन स्पेस. ओके, द बॉल किक, ये पूरे एग्जांपल्स है, ये पूरे 5 एग्जांपल्स मैंने आपके लिए यहां पर दिए हैं. एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, व्हेन अ बॉल इज किक्ड इन स्पेस. अगर पैरों से अपने बॉल को किक मारा तो क्या होगा? द बॉल कीप्स मूविंग वन डायरेक्शन एज देयर इज नो ग्रेविटी. द बॉल स्टॉप्स व्हेन इट हिट्स एन ऑब्जेक्ट और पुल्ड बाय द अदर प्लैनेट ग्रेविटी. प्लैनेट्स ग्रेविटी. ओके, बाय द अदर प्लैनेट्स ग्रेविटी. ठीक है. उसके बाद when a fast moving car is hit by the some object like tree, car immediately stop but continues to the move forward. The airbags are provided to the safeguard the driver. ड्राइवर को safeguard के लिए इसका इस्तेमाल होता है. Considering that the same amount of force is used in moving the car and truck, the car will move faster than the truck because car has less mass. मास की वजह से ये कम होगा. ओके, देन फोर्थ है टू पुश एन एम्प्टी शॉपिंग कार्ट इज इजी देन द पुशिंग अ कार्ट दैट इज फुल. एम्प्टी कार्ट हम बहुत
अच्छी तरह से उसको पुल कर यानी कि पुश कर सकते हैं, धकेल सकते हैं। लेकिन भरा हुआ जो कार्ट होता है उसको धकेलने में थोड़ा सा फोर्स लगता है। दिस इज बिकॉज द फुल्ली लोडेड कार्ट इज हेवी एज इट्स मोर मास विच रिक्वायर्स मोर फोर्स टू पुश द कार्स, बराबर है। देन रिलीजिंग एयर फ्रॉम द बलून causes the balloon pile up, thus the opposite reaction। समझो ये बलून है, बलून में हमने हवा भरी है और उसकी हवा रिलीज किया है। रिलीज करने के बाद ये बलून ऐसे ऊपर सरकेगा, नहीं तो एक टेबल के ऊपर रखा है तो ये ऐसे इधर सरकेगा हवा जब हम उसमें की रिलीज करते हैं उस वक्त। ओके, यानी कि न्यूटन्स थर्ड लॉ यहां पर काम करता है, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन। ओके, उसके बाद सिक्स्थ है, वाई इज इट इजियर टू स्टॉप द टेनिस बॉल एज कंपेयर टू द क्रिकेट बॉल व्हेन बोथ आर ट्रेवलिंग विद द सेम वेलोसिटी। ये मास के ऊपर डिपेंड करता है, मास रीजन है इसका। यस, इट इज इजियर टू स्टॉप द टेनिस बॉल एज कंपेयर टू द क्रिकेट बॉल व्हेन बोथ आर ट्रेवलिंग विद द सेम वेलोसिटी, सेम वेलोसिटी के साथ। लेकिन क्यों? रीजन है मास ऑफ टेनिस बॉल इज लेस एज कंपेयर टू द क्रिकेट बॉल। क्रिकेट बॉल थोड़ा सा मास उसका ज्यादा होता है और इसलिए मोमेंटम भी उसका ज्यादा होता है और रोकने में थोड़ी सी ताकत भी ज्यादा लगती है। सिंस बोथ वेलोसिटीज आर सेम, ओके, बट देयर मोमेंटम विल डिफर। उनका मोमेंटम, उसका जो P इज इक्वल टू mv होता है वो अलग होता है, मोमेंटम ज्यादा होता है। टेनिस बॉल का कम होता है और क्रिकेट बॉल का ज्यादा होता है। देन बिकॉज मोमेंटम, देखो मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी है। द क्रिकेट बॉल मोमेंटम इज मोर कंपेयर टू द टेनिस बॉल, सो द मोर फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप द क्रिकेट बॉल देन द टेनिस बॉल। टेनिस बॉल की तुलना में क्रिकेट बॉल रोकने के लिए थोड़ा सा फोर्स ज्यादा लगता है। सपोज अ स्कूटर कोलाइड्स विथ ट्रक, विच वन ऑफ द टू डू थिंक विल थ्रोन अवे, एक्सप्लेन योर वर्ड्स। देखो, suppose a scooter collides with a truck, which one of the two do you think will thrown away? Of course scooter, क्योंकि स्कूटर का मास कम होता है। When the scooter and truck are collide, the scooter is thrown away because the momentum of truck is greater than the scooter। इसकी वजह से, ओके, देखो, an object moves 18 meter in first 3 seconds, 22 meter in next 3 seconds, 14 मीटर इन लास्ट 3 सेकेंड। व्हाट इज इट्स एवरेज स्पीड? तो उसकी एवरेज स्पीड कितनी होगी? तो देखो, टोटल डिस्टेंस है 18 मीटर प्लस 22 मीटर एंड प्लस 14 मीटर, ये डिस्टेंसेस है। टोटल डिस्टेंस है 54 मीटर। द टोटल टाइम इज 3 सेकेंड, 3 सेकेंड और ये 3 सेकेंड, टोटल डिस्टेंस है 9 सेकेंड। तो एक एवरेज स्पीड हमें यहां पर डिटरमाइन करनी है। तो एवरेज स्पीड का फार्मूला है डिस्टेंस, ट्रैवल्ड डिस्टेंस डिवाइडेड बाय रिक्वायर्ड टाइम, है ना। तो डिस्टेंस डिवाइड बाय डिस्टेंस कितना है 54, टाइम कितना लगा है 9 सेकेंड, तो टोटल कितना आ गया ये 6 मीटर पर सेकेंड। तो ये रहा इसकी एवरेज वेलोसिटी या एवरेज स्पीड कहते हैं इसको। ओके, इसके बाद हम लर्न करने वाले हैं नेक्स्ट थर्ड शीट, एक्टिविटी शीट थर्ड। हम नेक्स्ट क्लास में, नेक्स्ट वीडियो में हम लर्न करेंगे। लेकिन अभी तक आपको ये वीडियो कैसे लगा आप कमेंट करके, चैट बॉक्स में कमेंट करके आप मुझे बता सकते हैं। ओके, अभी तक आप इस चैनल पे नए हैं तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब करो। ओके, बेल आइकॉन भी दबाओ और ऑल नोटिफिकेशन एक्टिवेट करो, ऑल नोटिफिकेशन एक्टिवेट करो। और सबसे ज्यादा अगर ये वीडियो सही में आपको अच्छा लगता है तो इसको लाइक भी करो और ज्यादा से ज्यादा इसको शेयर करके मुझे बहुत सारे दोस्तों को तक पहुंचने में मदद करिए। ओके, तो दोस्तों रुकते हैं आज के लिए, मिलते हैं नेक्स्ट क्लास में नेक्स्ट वीडियो के साथ। तब तक जय हिंद, जय भारत दोस्तों, बाय बाय, थैंक यू, टेक केयर।